देर से भी आने वाला प्रभु यीशु मसीह की मंत्री बहुत नाम है सब पवित्र लोगों को सलाम देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु की बड़ी अनुग्रह की प्रभु ने अभी एक दिन हमारा आय में जोड़ दिया। आणि देवाची खूप मोठी कृपा आहे की प्रभूने अजून एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये जोडला प्रभु का वचन सीखने के लिए प्रभु ने अवसर दिया। आणि प्रभूचं वचन शिकण्याकरता प्रभूने संधी दिली। हम लोग वचन जो सुनता है वो सुनने वाला वचन हम खानदा तो मानता है बहुत मौत की बात है। आणि जे वचन आपण ऐकतो ते ऐकणारं वचन कुठपर्यंत आपण पालन करतो हे खूप महत्त्वाचं आहे। यदि प्रभु आपसे एक बात कहता है आणि जर प्रभू तुम्हाला एखादी गोष्ट सांगतो तर अगर वैसे अगर नहीं मानेगा आणि तसं जर आपण पालन केलं नाही तर फिर प्रभु आपसे बात नहीं करेगा। मग त्याच्यानंतर प्रभू तुमच्याशी नाही बोलणार। आज ये कई लोगों से प्रभु बात नहीं करता। आज पुष्कळ लोकांशी प्रभू बोलत नाही। क्यों नहीं बात करता? का नाही बोलत? क्योंकि प्रभु ने जो कहा था वो बात आपने माना नहीं। कारण प्रभूने जे सांगितलं होतं त्याचं तुम्ही पालन केलं नाही। बहुत आप सीरियसली ये बात को जाने आणि खूप गांभीर्याने या गोष्टीला तुम्ही जाणून घ्या। आप प्रभु की उपस्थिति में आया आणि तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आले। प्रभु ने जो भी कहा है आपको ये ऐसा एक दिल होना चाहिए प्रभु आज भी आप मुझसे जो भी बोलेगा मैं उसको पूरा दिल से मानूंगा। आणि असं एक हृदय आपल्यामध्ये राहायला पाहिजे की प्रभु आजही तू माझ्याशी जे काय बोलशील ते संपूर्ण हृदयाने मी ते पालन करेन। और आपको मानने के नहीं तो फिर आप सुनता क्यों? प्रभु का वचन है, प्रभु की आज्ञा है, ये बात को मानने के नहीं तो फिर आप सुनता क्यों? आणि मग देवाची आज्ञा जर तुम्हाला पालन करायची नाहीये तर मग तुम्ही ऐकता का? है ना। मंडली को हर प्रकार शुद्ध प्रभु अपने वचन से करता है। आणि प्रभू मंडळीला आपल्या वचनाच्या द्वारे शुद्ध करतो। इसलिए ये वचन जब आपके पास आता है वो मानने के लिए एक अच्छा समर्पित दिल चाहिए। आणि मग ज्या वेळेला देवाचं वचन आपल्याकडे येतं त्यावेळेला ते पालन करण्याचं एक चांगलं हृदय आपल्याला असलं पाहिजे। हो सकता है आप कई बार बोलेगा कि मेरे को वचन अच्छा नहीं लगा। आणि पुष्कळ वेळा तुम्ही असं म्हणू शकता की ते वचन मला नाही आवडलं। आपने देखा होगा ना जब कई जगह पर हम जाता है तो कई ग्लास ऐसा रहता है आपको मतलब थोड़ा बिगड़ा दिखाएगा। आणि मग पुष्कळ ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर काही आरसे अशा प्रकारे राहतील की तुमचा जो चेहरा आहे तो थोडासा विचित्र असा दिसेल। नाक इतना लंबा आणि नाक एकदम मोठं। अब वो आईना देख करके अगर आप नाक काटेगा तो आणि तो आरसा बघून जर तुम्ही नाक कापलं तर मेरे को ये आईना में मेरा नाक मुझे अच्छा नहीं लगता, मैं इसको काट दूं। आणि या आरशामध्ये माझं नाक चांगलं नाही दिसत मी याला कापून टाकतो तो क्या होगा? मग काय होणार? आप हीरो हो जाएगा। तो बहुत बड़ी बात क्या है कि हमको सही आईना में देखना चाहिए। आणि योग्य आरशामध्ये आपल्याला पाहायचं आहे। हमको हमारा ओरिजिनल हमारा अवस्था दिखाने वाला सच्चा आईना बदले। आणि आपली खरी पुरी अवस्था दाखवणारा आरसा जो आहे तो देवाचं वचन आहे। तो वचन को हम जब सुनता है तो वो वचन में अगर हमारा जीवन अगर सही नहीं है तो वो वचन हमको बताएगा कि हमें कहाँ पर करेक्ट करना है। आणि आपलं जर जीवन योग्य नाहीये तर मग देवाचं वचन आपल्याला सांगेल की आपल्याला कुठे कुठे मन परिवर्तन करायची गरज आहे। अब आपने कितने लोगों ने आज जब मैं प्रभु की उपस्थिति में गया था प्रभु ने मेरे से ये वचन से बात किया बोल करके आपका डायरी में लिखा हुआ है। आणि की तुमच्यापैकी किती लोकांनी प्रभूने या वचनाच्या द्वारे माझ्याशी बोलले असं तुमच्या डायरीमध्ये लिहिलेलं आहे। क्योंकि प्रभु यहाँ पर आया हुआ हर एक लोगों से बात करता है। आणि प्रभू या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाशी प्रभू बोलतो। हमें कहाँ पर बदलना चाहिए वो बात प्रभु जरूर बताता है। आणि कुठे आपल्याला बदलायची गरज आहे ते गोष्ट प्रभू निश्चितच सांगतो। शायद प्रभु आपको यही बोल रहा होगा कि आप उनसे क्षमा मांग ले। आणि कदाचित प्रभू तुम्हाला हे सांगत असेल की तुम्ही जाऊन त्याला क्षमा मागा। तो हमने मांगा क्या? आणि आपण मागितली का? वो क्षमा के ऊपर प्रभु ने जो वचन सुनाया वो क्षमा मांगने के लिए वो आपसे बात कर रहे हैं। आपको कुछ लोगों से मेल खाने के लिए क्षमा मांगने की जरूरत है परंतु आप ये बात सुना वो ये मेरे लिए नहीं पड़ोसी के लिए या दूसरे के लिए ऐसा नहीं सोचना। आणि मग ज्या वेळेला परमेश्वर क्षमे संबंधाने वचन सांगतात त्या वेळेला ते तुमच्या करता आहे की तुम्हाला जाऊन क्षमा मागायची आहे आणि त्याच्याशी मेळ करायचा आहे। पण तुम्ही ते काय विचार करता की ते वचन माझ्या करता नाहीये ते दुसऱ्या करता आहे शेजाऱ्या करता आहे। कई लोग मतलब लोगों से मतलब कुछ खर्चा के लिए लिया है देगा बोला परंतु दिया नहीं परंतु प्रभु ने उस संदेश में अब उसको बोला होगा कि दे दे। आणि मग काही लोक असे की त्यांनी कोणाकडून उसने पैसे घेतले असेल आणि त्याला सांगितलं असेल की मी तुला अमुक अमुक तारखेपर्यंत देऊन टाकेल आणि तुम्ही दिले नसेल। प्रभू त्या संदेशामध्ये तुम्हाला सांगत आहे की ते तुमचं ऋण तुम्ही चुकते करा। हमें वो बात को मानना है। आणि प्रेरणा आपल्याला त्या गोष्टीला पालन करायचं आहे ना। हमारे जीवन में मतलब जो वचन हमें देता है वो वचन हम एक लिख कर रखना चाहिए
और इतना ही नहीं, सुना हुआ वचन को वापस हमें ध्यान करना चाहिए। आणि प्रभू दररोज आपल्याला जी काय वचन देतं ते आपण लिहून ठेवायला पाहिजे आणि एवढंच नाही तर ते मननही करायला पाहिजे। मतलब जो प्रभु ने चुने हुए लोगों को प्रभु क्लियर व्यवस्था देता है आणि देवाने त्याच्या निवडलेल्या लोकांना एकदम स्पष्ट असं व्यवस्था देतो। पुराने नियम का इसराइल को भी प्रभु ने क्लियर व्यवस्था दिया। आणि जुन्या कराराच्या इस्रायलाला सुद्धा प्रभूने एकदम क्लियर अशी स्पष्ट अशी व्यवस्था दिली। है ना, व्यवस्था विवरण का 6 अध्याय 6 से 9 वचन। अनुवाद त्याचा 6 अध्याय 6 ते 9 वचन। और ये अध्याय जो मैं आज तुझको सुनाता हूँ हाँ वे तेरे मन में बनी रहे हाँ। और तू इन्हें अपने बाल बच्चों को समझाकर सिखाया करना हाँ। और घर में बैठे हाँ। मार्ग पर चलते हाँ। देखते उनते इनकी चर्चा किया करना हाँ। और इन्हें अपने हाथ पर चिन्ह के रूप में बांधना हाँ। और ये तेरी आंखों के बीच टीके का काम दे हाँ। और इन्हें अपने अपने घर के चौखट की बाजुओं हाँ। और अपने फाटकों पर लिखना। मानो यहाँ पर ये वचन हमको हर दम मानो इस वचन का उपयोग में लाने लायक ये वचन हमको व्यवहार करना चाहिए। आणि देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये आचरणात आणायचा योग्य असा आपण त्याचा व्यवहार करायचा आहे। है ना, ये वचन को हमारे में जो पहला वचन संगीता उसका दूसरा वचन में आणि स्तोत्र 1 त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये परंतु तो यहोवा की व्यवस्था से प्रसन्न रहता हाँ और उसकी व्यवस्था पर रात दिन ध्यान करता रहता है। हाँ, देखिए एक सच्चा भक्त मतलब जो प्रभु के लिए काम में आने वाला भक्त या प्रभु के लिए एक फलदायक जीवन बिताने के लिए चाहने वाला भक्त का अवस्था में पहला वचन आपको मालूम है ना, प्रभु का वचन के अनुसार वो अनेक बुराई से दूर रह करके वचन दिन रात वो ध्यान करता। ध्यान करने का अर्थ क्या है? ध्यान करने का अर्थ क्या? उसके जीवन में लाना। हाँ, ध्यान करने का अर्थ भूल गया। मैं बहुत बार बताया है, ध्यान करने का अर्थ है रेवंत। आणि मनन करणं याचा अर्थ आहे रवंत करणं। आपने देखा ना, आप लोगों ने गाय को नहीं चलाया। हाँ, हम लोग गाँव में चलाया है। तो अभी का पीढ़ी को ऐसा बोलेगा तो सिटी में रहने वाला क्या समझता? तो ये गाय या बकरी वाला हम चलाएगा ना, वो जब घास मिलता है वो खाएगा, उसके बाद में धूप आएगा, वो कहीं पेड़ के तले लेट जाएगा और वो जो खाया हुआ वापस लाएगा और उसको रवंत करेगा। क्या बोलते हैं उसको? हाँ, रवंत करेगा। उससे उसको बराबर फायदा मिलता, अभी वो सही प्रकार दूध दे पाएगा। आणि गाय आणि बकरी काय आहे की ते काय करतात, त्यांना जो काय चारा मिळतो तो पटापट खाऊन घेतात आणि मग ज्या वेळेला ऊन येतं त्या वेळेला ते एखाद्या झाडाच्या सावलीमध्ये थांबतात आणि मग त्यांनी जे काय खाल्लेलं आहे ते परत काढून ते चावत राहतात, म्हणजे त्याला रवंत करणं असं म्हणतात आणि त्याच्याद्वारे त्यांचं पोट हे व्यवस्थित भरलं जातं आणि दूध बरोबर येतं। तो आप में से कितने लोग ये वचन को रवंत करता है? आणि तुमच्यापैकी किती लोक देवाचं वचन जे आहे ते रवंत करतात? है ना, इवन रवंत करने के बदले में ये वचन एक दूसरे को बांटता है। आणि रवंत करण्याच्या ऐवजी किती लोक एकमेकाला ते वचन वाटतात? आप बांटता नहीं, आप रवंत नहीं करता, इसका मतलब क्या है कि वो वचन सुनने से आपको कुछ लाभ नहीं हुआ, इवन वो नुकसान होगा। जो खाना हजम नहीं हुआ तो क्या होगा? नुकसान होता, वो व्यक्ति के लिए नुकसान है। आणि मग जो कोणी देवाचं वचन खात नाही किंवा त्याला रवंत करत नाहीये आणि दुसऱ्याला सांगत नाहीये, त्या वचनाच्या द्वारे तुमचं नुकसान होतं। कारण का की एखादं अन्न आपण खाल्ल्यानंतर ते जर पचन नाही झालं तर मग आपल्याला जसं शरीराला त्रास होतो त्याचप्रमाणे देवाचं वचन आपल्याला प्राप्त झाल्यानंतर जर आपण रवंत करत नाही आणि दुसऱ्याला सांगत नाही तर त्याच्याद्वारे आपल्याला त्रास होईल। आज बहुत लोग मतलब प्रभु में आने के बाद में मतलब प्रभु जिस उद्देश्य से प्रभु वचन से बात करता है वो सुनने के लिए, उसके अनुसार बदलने के लिए लोगों में तैयारी नहीं, इवन वो ध्यान नहीं होता। आणि मग प्रभू ज्या उद्देशाने त्याचं वचन लोकांना सांगतो त्या उद्देशाचं ते पालन करण्याकरता आणि त्याच्या संबंधाने मनन करून पश्चाताप करण्याकरता लोक तयार राहत नाही। 119 का 97 हम क्या पढ़ता है? आणि स्तोत्र 119 त्याचं 97 वचनामध्ये आपण काय पाहतो? आहा, मैं तेरी व्यवस्था से कैसी प्रीति रखता हूँ। हाँ दिन भर मेरा ध्यान उसी पर लगा रहता है। हाँ, बस हमारा प्रभु का वचन मनन करने से क्या होता? वापस बढ़ना। आहा, मैं तेरी व्यवस्था से कैसी प्रीति रखता हूँ। हाँ, कैसा प्रीति रखता हूँ बोलने का अर्थ
मुझे प्रभु का वचन से बहुत प्यार है। आणि देवाच्या वचनावर माझं खूप प्रेम आहे. बहुत बड़ी बात है प्रियो। देखो आज दुनिया में बहुत प्रकार का लोग है। आणि आज जगभरामध्ये पुष्कळ प्रकारचे लोक आहेत. कुछ लोग प्रभु को मानते ही नहीं, आणि काही लोक प्रभूला मानतच नाही. बोलता है कि कोई प्रभु है ही नहीं, आणि ते म्हणतात की कोणी देवच नाही. फिर कोई बोलता है हम सब प्रभु है। आणि मग काही लोक असं म्हणतात की आम्ही सगळेच देव आहे. ये सब गलत बात है ना प्रियो। आणि हे सगळ्या चुकीच्या गोष्टी आहे. परमेश्वर ने मनुष्य को बनाया। आणि देवाने मनुष्याला बनवलं. बाकी आपको डार्विन का थियरी मालूम अभी भी कॉलेजों में सिखाया जा रहा है, परंतु वो सही है क्या? सही नहीं। आणि डार्विनची जी थिअरी आहे ती तुम्हाला माहिती आहे, आजही कॉलेजमध्ये ती शिकवली जाते, पण ती बरोबर आहे का तर बरोबर नाहीये. प्रियो बराबर सच्चाई की बात वचन में जो बताया वही बात है। आणि जे सत्य काय आहे तर देवाच्या वचनामध्ये जे लिहिलं तेच सत्य आहे. तो हमें उस बात को जब हम मानेगा तभी हमें सच में मानव आनंद आशा का जीवन बिता पाएंगे। आणि मग त्या गोष्टीचं ज्या वेळेला आपण पालन करू त्याच वेळेला सार्वकालिक जीवनाच्या आशा आपल्याला भेटेल. ये वचन लोगों का जीवन बदलता। आणि हे वचन देवाचं लोकांचं जीवन बदलतं. कोई नास्तिक व्यक्ति का सिद्धांत से किसी का जीवन नहीं बदला। आणि कुठल्या नास्तिक व्यक्तीच्या धोरणाच्या द्वारे कोणाचं जीवन नाही बदललं. डार्विन की थियरी पढ़ने से कोई किसी का जीवन नहीं बदला। आणि डार्विनची थिअरी वाचल्यानंतर कोणाचं जीवन नाही बदललं. परंतु बाइबिल परमेश्वर का वचन वो सुनने से वो जानने से जीवन में बदला हुआ लोग दुनिया भर में करोड़ों करोड़ लोग मिलेंगे। आणि बायबल परमेश्वराचं वचन हे ज्यांनी कोणी ऐकलं आहे आणि ज्यांनी कोणी त्याचा स्वीकार केलेला आहे देशभरामध्ये लाखो करोडो लोकांचं जीवन बदललेलं आहे. प्रयोग जब 119 का 9 वचन में लिखा है, आणि स्तोत्र 119 त्याच्या 9 वचनामध्ये असं लिहिलंय. जवान और विचार को हाँ। इस उपाय से शुद्ध रखे, हाँ। तेरे वचन के अनुसार सावधान रहने से। तेरा वचन के अनुसार सावधान रहने से, मतलब प्रभु का वचन मानने के द्वारा ही एक व्यक्ति एक सच्चा पवित्र जीवन बिता सकता। आणि देवाचं वचन पालन केल्याद्वारेच एक व्यक्ती खरं पवित्र जीवन जगू शकतो. ये जो वचन कभी भी पढ़ सकते हैं आप, लेकिन वचन पढ़ने का सबसे अच्छा समय कौन सा है? आणि वचन वाचण्याचा सगळ्यात चांगला वेळ कुठली आहे? सकाळी सुबह हैं? आप लोग बोलो आणि तुम्ही सांगा. सुबह हैं? वचन का सबसे पढ़ने का सबसे अच्छा समय सवेरे का है। आणि देवाचं वचन वाचण्याची सगळ्यात चांगली वेळ जी आहे ती सकाळची आहे. एक सच्चा भक्त को सवेरे उठकर प्रभु को बसने में प्रभु के साथ समय बिताना चाहिए। आणि एका खऱ्या भक्ताला सकाळी उठून प्रभु सोबत वेळ घालवायला पाहिजे. आपको दुनिया भर में भक्तों का चरित्र पढ़ेगा तो वे लोग अर्ली मॉर्निंग उठ करके प्रभु को बसने में घुटना टेकने वाले लोग होता। आणि जगभरामध्ये भक्ताचा जर इतिहास जर बघितला तर ते भल्या पहाटे उठून प्रभूच्या उपस्थितीमध्ये गुडघे टेकण्याचा त्यांचा अनुभव होता. मैं ऐसा बहुत से लोगों को जानता हूँ, मैं जानने वाले लोगों को मैं आपको बताएगा तो आपको समझेगा नहीं, इसलिए बाइबल का 2-3 लोगों को मैं आपको बताता हूँ। आणि मी अशा पुष्कळ लोकांना जाणतो आणि त्या लोकांसंबंधाने मी सांगितलं तर तुम्हाला समजणार नाही कारण तुम्ही त्यांना नाही ओळखत, पण बायबलच्या काही लोकांसंबंधाने मी तुम्हाला उदाहरण देत आहे. है ना? अब्राहम, विश्वासियों का पिता अब्राहम, आणि विश्वासणाऱ्याचा पिता अब्राहम, वो प्रभु की उपस्थिति में कब जाते थे? आणि तो प्रभूच्या उपस्थितीमध्ये केव्हा जात असे? है ना? जब 19 अध्याय उसका 27 वचन, आणि स्तोत्र 19 27 वचन. हाँ। वो तो अब्राहम उठकर उस स्थान को गया हाँ। जहाँ वह यहोवा के सम्मुख खड़ा था। हाँ देखा, मतलब क्या है कि कब गया? भोर को, मतलब सुबेरे, अर्ली मॉर्निंग। आणि उत्पत्ती त्याचा 19 अध्याय त्याचं 27 वचन की तो भल्या पहाटे उठून कुठे गेला? प्रभूच्या उपस्थितीमध्ये गेला. अब्राहम एक सच्चा भक्त था ना, आणि अब्राहम एक खरा भक्त होता ना, विश्वासियों का पिता कह रहा था। आणि विश्वासणाऱ्यांचा तो पिता म्हटला जातो. बहुत अनमोल बात है। आणि खूप अनुभवलं गोष्ट आहे. फिर पुराने नियम में महान एक भक्त है मोशा। आणि जुन्या करारामध्ये अजून एक भक्त आहे मोशे. है ना? मोशे के बारे में निर्गमन का किताब 34 अध्याय का 4 वचन में, निर्गमन 34 अध्याय 4 तब वचनामध्ये मूसा ने पहली तख्तियों के समान 2 और तख्तियां गढ़ी हाँ। और भोर को उठकर हाँ। अपने हाथ में पत्थर की दोनों तख्तियां लेकर यहोवा की आज्ञा के अनुसार हाँ। सीनै पर्वत पर चढ़ गया. हाँ देखिए वो भी मतलब कब प्रभु के उपस्थिति में गया? आणि मग मोशे केव्हा प्रभूच्या उपस्थितीमध्ये गेला? भोर को, भल्या पहाटे मतलब सुबेरे। आणि एकदम सकाळी. यानी अभी एक बाइबल का सबसे पहला किताब योग का किताब है। आणि बायबलचं सगळ्यात पहिलं पुस्तक योबाचं आहे. योग महान भक्त था। आणि योब देवाचा महान भक्त होता. योग के बारे में जब योग 1 का 5 वचन पढ़ा, आणि योबाचं पुस्तक पहिलं अध्याय त्याचं 5 वचन जब वाचा. तक भोज के दिन पूरे हो जाते हाँ। तब अय्यूब उन्हें बुलवाकर पवित्र करता हाँ। और बड़े भोर को उठकर हाँ। उनकी गिनती के अनुसार होम बलि चढ़ाता
देखिए कब करता था? आणि कधी करत असेल? सुबेरे बोल को आणि भल्या पहाटे. प्रियो यहाँ पर सब मतलब ऐसा बहुत बात है, मैं आपको मतलब प्रोत्साहन के लिए बताना चाहता हूँ। हमें सुबेरे उठ करके प्रभु की उपस्थिति में होना सच में बहुत आशीष की बात है। आणि भल्या पहाटे उठून प्रभूच्या उपस्थितीमध्ये येणं आपल्याला खूप आशीर्वादाची गोष्ट आहे. और जहाँ तक है, आप जब वचन पढ़ता है तो आप चुपचाप ना पढ़ने से थोड़ा आवाज लगा कर पड़ेगा तो आपको ज्यादा समझेगा। आणि मग तुम्ही ज्या वेळेला देवाचं वचन वाचता त्या वेळेला मनातल्या मनातनं वाचता, थोडासा आवाज करून जर वाचला तर ते तुम्हाला जास्त समजेल. आप थोड़ा परीक्षा करके देखो, अभी आपका अनुभव मुझे नहीं मालूम परंतु मेरा अनुभव ऐसा है। आणि तुमचा अनुभव काय मला माहिती नाही, पण माझा अनुभव असा आहे. तो मतलब प्रभु का जो भी भजन सुनता है ना, ये वचन को कभी जाने ना देना। आणि देवाचं वचन जे काय आपण ऐकतो ते असं जाऊ देऊ नका. कई प्रकार आपको मालूम है, इब्रानियों दूसरे अध्याय का पहला वचन तुम्हारा आपको बहुत सुपरिचित वचन है। आणि इब्रिकराचं पत्र दुसरा अध्याय त्याचं पहिलं वचन तुम्हाला खूप सुपरिचित आहे. इस कारण चाहिए कि हाँ। हम उन बातों पर हाँ। जो हमने सुनी है हाँ। और भी मन लगाए, हाँ। ऐसा ना हो कि बहकर हाँ। उससे दूर चले जाए। देखिए मतलब प्रभु का वचन हमसे या हम प्रभु का वचन से दूर जाने वाला अनुभव कभी नहीं होना चाहिए। आणि आपण देवाच्या वचनापासून दूर जाण्याचा अनुभव कधी राहिला नको. है ना, आज भी बहुत प्रार्थना के साथ हम प्रभु का वचन सुनना। आणि आजही खूप प्रार्थनेपूर्वक आपण देवाचं वचन ऐकायचं. हमारे दिल में कैसा प्रार्थना होना चाहिए, एक तो मतलब उसका एक दो शब्द मैं आपको पढ़ा रहा हूँ, आणि आपल्या हृदयाची प्रार्थना कशा प्रकारे राहायला पाहिजे त्याचे एक दोन शब्द मी तुम्हाला सांगतो. क्योंकि बहुत जरूरी बात है। आणि हे खूप गरजेचं आहे. है ना, 139 का उसका 23-24 वचन। आणि स्तोत्र 139 त्याचं 23 आणि 24 वचन. हे परमेश्वर, हाँ। मुझे जांच कर जान ले, हाँ। मुझे परख कर मेरी चिंताओं को जान ले, हाँ। और देख कि मुझ में कोई बुरी चाल है कि नहीं, हाँ। और अनंत के मार्ग में मेरी अगुवाई कर। देखिए मतलब एक वक्त को प्रभु की उपस्थिति में ऐसा कहने के लिए याद चाहिए, हिम्मत चाहिए। आणि एका भक्ताला प्रभूच्या उपस्थितीमध्ये असं बोलण्याकरता धैर्य पाहिजे. है ना, प्रभु को बोल रहा है, आणि ते प्रभूला म्हणत आहे. प्रभु हमारा अनेक बातों को बहुत गहराई में जानता है। आणि प्रभू आपली प्रत्येक गोष्ट खूप गहनतेने जाणतात. वो प्रभु को बोल रहा है। आणि तो प्रभूला म्हणत आहे. मतलब उन्होंने अपने जीवन को परखा तो उसको कुछ भी दिखा नहीं, आणि ज्या वेळेला त्याने आपलं जीवन पारखलं त्यावेळेला त्याला काही चुकीचं दिसलं नाही. अभी वो प्रभु को बोल रहा है, आणि त्यावेळेला तो प्रभूला म्हणत आहे. प्रभु अभी तू मुझको परख। आणि हे प्रभू आता तू मला पारख. देखिए इतना महान बात है प्रियो, मतलब प्रभु के सामने ऐसा कहने के लिए हमें हिम्मत है क्या? आणि प्रभू समोर असं बोलण्याकरता आपल्याला धैर्य आहे का? वापस एक बार पढ़िए सिस्टर। पुन्हा एकदा ते वचन वाचा. हे परमेश्वर, हाँ। मुझे जांच कर जान ले, देखा, मुझे जांच कर जान ले। मुझे परख कर मेरी चिंताओं को जान ले। देखा, मेरे चिंताओं को तक आप देखिए, हमारी चिंताओं में अभी भी आप प्रभु की उपस्थिति में बैठा, प्रभु आपका मन में क्या चिंता हो रहा है प्रभु जानता है प्रिय। आणि आताही तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसले आणि तुमचे काय विचार आहे हे प्रभू जाणतो. आप प्रभु की उपस्थिति में हैं, तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहात. हमारे हर एक लोगों का अवस्था जान करके प्रभु जरूर, कई बार कई लोग सोचता होगा ये वचन अभी यहाँ पर बोलने का क्या जरूरत है, पर तो जरूरत है, वहाँ पर उसके लिए जरूरतमंद एक व्यक्ति बैठा हुआ है। आणि मग पुष्कळ वेळा तुम्हाला वाटत असेल की आता या वेळेला हे वचन बोलण्याची काय गरज आहे. त्याची गरज आहे, कारण ते वचन कोणासाठी, एकासाठी आहे की जो तिथं उपस्थित आहे. प्रियो, ये बहुत गहरा बात है। आणि प्रियांनो ही खूप गहन गोष्ट आहे. है ना, मैं भी कई बार सोचता है कि ये वचन बोलने के लिए आत्मा क्यों अगुवाई कर रहा है, लेकिन मैं बोल देता हूँ क्योंकि यहाँ पर उसका जरूरतमंद लोग बैठा हुआ है। आणि पुष्कळ वेळा मी सुद्धा विचार करतो की आता हे वचन बोलण्याची आत्मा का सांगत आहे, पण मी ते बोलून देतो कारण का की त्या ठिकाणी बसलेले काही लोक आहे की ज्यांना या वचनाची गरज आहे. प्रियो, हम कोई भी वचन को तुच्छ ना करें। प्रियांनो, कुठल्याही वचनाला तुच्छ करू प्रभु नका. हमसे व्यक्तिगत रीति में बात कर रहा है। आणि प्रभू वैयक्तिकरित्या आपल्याशी बोलत आहे. मैं प्रभु की उपस्थिति में मैं आया नहीं, प्रभु मुझे को लेकर आया। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये मी स्वतः नाही आलो तर प्रभू मला घेऊन आला. आप कितना भी आना चाहता है तो भी आपको एक छोटा सा एक नस चढ़ गया तो आपका चलना बंद हो जाएगा, आप बिस्तर में पड़ा रहेगा। आणि तुम्हाला कितीही देवाच्या उपस्थितीमध्ये येण्याची इच्छा असेल पण तुमच्या नसावर नस चढली तर मग तुम्ही फक्त बिछाण्यावर खिळून राहाल. बहुत प्रियो, हमको प्रभु का बहुत सहायता मिलता है, लेकिन वो सहायता का महत्व हम नहीं जानता, वो बात हमारा अज्ञान है। आणि आपल्याला प्रभूपासून खूप सहाय्यता मिळते, पण त्या सहाय्यतेचं महत्व आपल्याला समजत नाही, तो एक मूर्खपणा आहे. प्रभु में आने के बाद में जैसे कोलोसियों दूसरा अध्याय के 6 वचन में कहता है, कलसीकराचं पत्र दुसरा अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये आपण पाहतो. अतः जैसे तुमने मसीह यीशु को प्रभु करके ग्रहण कर लिया है, हाँ। वैसे ही उसी में चलते रहो. देखो
जिन दिनों में आप यीशु मसीह को अपना प्रभु मानकर ग्रहण किया, जो उद्धार पाया, जो नया जन्म पाया, जो पाप क्षमा पाया, उन दिनों में जो प्रभु को महिमा दे करके जीवन बिताते थे वैसे ही चलते रहना, उसमें कमी नहीं आने देना. आणि मग ज्या वेळेला तुम्ही प्रभूचा स्वीकार केला त्या वेळेला प्रभूच्या वचनाला जे महत्व देऊन तुम्ही चालत होते, आता पण तसंच चाला. परंतु हमारे जीवन में कई बार कई बदलाव होता. आणि पुष्कळ वेळा आपल्या जीवनामध्ये काही बदल होतात. अब वापस से चलो 139 इनका 24 वचन पढ़ना. आणि स्तोत्र 139 त्याचं 14 वचन वाचा. 24 वचन वाचा. और देख हाँ. कि मुझमें कोई बुरी चाल है कि नहीं. देखा प्रभु को अगर हमको नहीं समझता आणि जर आपल्याला समजत नाही तर, और हमको सच में आत्मीय जीवन में बढ़ोतरी नहीं हो रहा है, आणि खरोखर आपल्या आत्मिक जीवनामध्ये वाढ जर होत नाहीये, तो हमको प्रभु को बोलना है, आणि आपण प्रभूला म्हणायचंय, प्रभु प्रभू मुझे में कोई बुरी चाल है आणि माझ्यामध्ये काही वाईट चाल आहे का, जो प्रभु की दृष्टि में योग्य नहीं, आणि जे प्रभूच्या दृष्टीमध्ये योग्य नाही ऐसा है तो. असं आहे तर. हाँ, और अनंत के मार्ग में मेरी अगुवाई कर. देखा प्रियो, प्रभु के दृष्टि में अगर सही नहीं है उसका मतलब वो मृत्यू का मार्ग है. आणि प्रभूच्या दृष्टीने जर ते योग्य नाहीये तर मग तो मरणाचा मार्ग आहे. है ना. वो व्यक्ति प्रभु में एक विजयी जीवन नहीं बिता पाए. आणि तो व्यक्ती प्रभूमध्ये एक विजय जीवन नाही जगू शकणार. अपने को पार करना. आपण स्वतःला पारखायचंय. हम प्रभु के साथ नाता जोड़ने के बाद आणि प्रभू सोबत संबंध जोडल्यानंतर आज मेरे जीवन कहाँ पर है, आज माझं जीवन कुठे आहे, कैसा है कसं आहे. ना. हम लोग इतना गहरा रीति में मंडली जीवन को सीख रहा है, आणि केवढ्या गहन रीतीने मंडळी जीवनाला आपण शिकत आहोत. और मंडली को प्रभु हर प्रकार शुद्ध करने का एकमात्र मार्ग वचन है. आणि प्रभू मंडळीला शुद्ध करण्याचा एक मात्र मार्ग म्हणजे ते परमेश्वराचं वचन आहे. अगर आपको मालूम है एफएसयू 5 अध्याय उसका 25 और 26 वचन. आणि तीसकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याचं 25 आणि 26 वचन. ऐसा मसीह ने भी कलीसिया से प्रेम करके अपने आप को उसके लिए दे दिया हाँ. कि उसको वचन के द्वारा वचन के द्वारा जल के स्नान से शुद्ध करके पवित्र बनाए वचन रूपी जल स्नान से उसको पवित्र बनाकर और उसे एक ऐसी तेजस्वी कलीसिया बनाकर हाँ. अपने पास खड़ी करे हाँ. जिसमें न कलंक न कलंक न झुरी न जुरी. न कोई और ऐसी वस्तु हो हाँ. और पवित्र और निर्दोष हो. देखो प्रियो, ये मतलब मंडली में अभी आपको मालूम है प्रभु का अनुग्रह से नासिक मंडली में आने के बाद में बहुत कथा कहानी बोलने के लिए बहुत आता है, लेकिन हम कथा कहानियों में नहीं जाना. आणि नाशिक मंडळीमध्ये कुठल्या गोष्टी बोलण्याकरता खूप लोक येतात, पण आपण त्या गोष्टीमध्ये जात नाही. हमको प्रभु का वचन, इस वचन में आत्मा और जीवन है, उस वचन को लोगों को देना है. आणि ज्या वचनामध्ये आत्मा आणि जीवन आहे ते वचन आपण लोकांना द्यायचंय. वचन बोलेगा तो यीशु मसीह है, आणि वचन म्हटलं म्हणजे येशू ख्रिस्त आहे. हमें मसीह को देना है. आणि आपल्याला ख्रिस्ताला द्यायचंय. और ये वचन सुनने वालों में धोए जाने का अनुभव होता है. आणि वचन ऐकणाऱ्या लोकांमध्ये ते शुद्धीकरणाचा अनुभव येतो. क्योंकि यूहन्ना 15:3 में प्रभु ने बोला ना, मैं जो वचन तुमसे कहा ये वचन से तुम शुद्ध हो गया. आणि योहान त्याचा 15 अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं ना की जे वचन मी तुम्हाला सांगितलं त्या वचनाच्या द्वारे तुम्ही शुद्ध झालेले आहात. जरूर जो व्यक्ति वचन ध्यान से सुनेगा उनका जीवन जरूर बदलेगा. आणि जो व्यक्ती देवाचं वचन लक्ष देऊन ऐकेल त्याचं जीवन निश्चितच बदलेल. मैं फिर से एक बार आपको विनती करता हूँ, आप जब भी प्रभु को भक्ति में आने के बाद वापस जाने के समय में आपका जीवन में थोड़ा भी परिवर्तन अगर नहीं हुआ, आपका जीवन में थोड़ा भी उन्नति या मतलब एक आशीर्वाद का अनुभव नहीं हुआ, तो आपका आना व्यर्थ हो गया. आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर देवाचं वचन आपण ऐकतो आणि ते ऐकल्यानंतर जर आपल्या जीवनामध्ये आत्मिक उन्नती जर नाही झाली तर मग तुमचं येणं काही सफल झालं नाही. ऐसा नहीं होना चाहिए. असं नसायला पाहिजे. मैं अभी तक जो मंडली क्या है, मंडली की जो नाम जो दिया वो नाम के साथ मसीहत का क्या महत्व है वो बात हम पीछे से कर रहे थे. आणि मंडळी काय आहे आणि मंडळीला दिले गेलेले जे नाव काय आहे आणि त्या मंडळी संबंधाने प्रभूचं नातं काय आहे याच्या संबंधाने आपण विश्लेषण पाहत होतो. ये सब हमारे जीवन में प्रायोगिक जीवन में लाने वाला एक एक शब्द प्रयोग है. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हे आचरणात आणण्यासाठी दिले गेलेले एक एक शब्द प्रयोग आहे. मंडली जीवन में मंडली क्या है वो बात को समझाने के लिए उस वचनों को हम मानो समझा रहे हैं.
आणि मंडळी जीवनामध्ये मंडळी काय आहे हे समजण्याकरता ते शब्द आपण समजून घेत आहे. अभी हमने 18 बात देखा. आणि आतापर्यंत आपण 18 गोष्टी पाहिल्या. सही बात है. खरं आहे. आपका नोटबुक में जरूर होगा. आणि तुमच्या वहीमध्ये निश्चितच लिहिलेलं असेल. जीवन में भी लाना. आणि जीवनामध्ये पण आणा. 19वीं बात. आणि 19वी गोष्ट दूसरा तिमोथी दूसरा अध्याय उसका 3 से 5. दुसरं तिमोथेला पत्र त्याचा 2 अध्याय 3 ते 5 वचन. मसीह यीशु के अच्छे योद्धा के समान हाँ। मेरे साथ दुख उठा. हाँ। जब कोई योद्धा लड़ाई पर जाता है हाँ। तो इसलिए कि अपने भर्ती करने वाले को प्रसन्न करे, अपने आप को संसार के कामों में नहीं फंसाता. बस हो गया. तो अब उसके साथ एफिसियों का पत्री उसका 6वां अध्याय है 12 से 18 बजे. इफिसकराचं पत्र 6 अध्याय 12 ते 18. क्योंकि हमारा यह बलयुद्ध हाँ। लहू और मांस से नहीं हाँ। परंतु प्रधानों से और अधिकारियों से और इस संसार के अंधकार के हाकिमों से और उस दुष्टता की आत्मिक सेनाओं से है जो आकाश में है. इसलिए परमेश्वर के सारे हथियार बांध लो कि तुम बुरे दिन में सामना कर सको और सब कुछ पूरा करके स्थिर रह सको. इसलिए सत्य से अपनी कमर कसकर और धार्मिकता की झिलम पहनकर और पाँव में लेट के सुसमाचार के तैयारी के जूते पहनकर और इन सब के साथ विश्वास की ढाल लेकर स्थिर रहो, जिससे तुम उस दुष्ट के सब जलते हुए तीरों को बुझा सको और उद्धार का टोप और आत्मा की तलवार जो परमेश्वर का वचन है ले लो. हर समय और हर प्रकार से आत्मा में प्रार्थना और विनती करते रहो. बस अभी यह उम्र आपको मालूम है. मैंने 7 प्रकार का हथियार में सामना करने के लिए एक ही हथियार है. आणि 7 प्रकारचे जे शस्त्र आहे त्याच्यामध्ये सामना करण्याकरता एकच शस्त्र आहे. क्या है? तलवार. बरोबर. तलवार क्या है? वचन. हाँ वचन. तलवार. मतलब वचन जो भी तलवार. आणि वचन रूपी तलवार. मतलब प्रभु में आया हुआ हर एक लोग वचन में इतना मतलब निपुण होना चाहिए. आणि प्रभूमध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती वचनामध्ये एवढा निपुण राहिला पाहिजे. मेरा वचन की आज्ञा के कारण बहुत लोग बहुत प्रकार बहुत बातों में धोखा खाता है. आणि वचनाच्या अज्ञानामुळे पुष्कळ लोक पुष्कळ प्रकारे फसल्या जातात. प्रभु के वचन में क्या लिखा है वो हमें जानना चाहिए. आणि देवाच्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे आपण जाणलं पाहिजे. प्रियो, हम एक योद्धा है. आणि प्रेरणा तुम्ही एक योद्धा आहात, शिपाई आहात. अब मसीह के खातिर मसीह की महिमा के लिए खड़ा किया हुआ एक योद्धा है. आणि मसीहच्या ख्रिस्ताच्या गौरवाकरता तयार केलेले तुम्ही एक शिपाई आहात. पौलुस क्या बोलता है? आणि त्या ठिकाणी पौल काय म्हणत आहे? मसीह की एक अच्छा योद्धा की नहीं था. मेरे साथ दुख उठा. हाँ देखा मतलब एक योद्धा को बहुत प्रकार का दुख उठाना पड़ता. आणि एक जो योद्धा आहे त्याला पुष्कळ प्रकारे दुःख सहन करावं लागतं. है ना. कई बार विश्वास में आने के बाद में लोग दुखों के बारे में कभी भी इच्छा नहीं करता. आणि ख्रिस्तामध्ये आल्यानंतर पुष्कळ लोक दुःखा संबंधाने कधी विचार करत नाही. प्रियो, मसीह जीवन बहुत संकट भरा जीवन है. आणि प्रिय ख्रिस्ती जीवन खूप संकटाने भरलेलं जीवन हम आहे. प्रभु के योद्धा है. आणि आपण प्रभूचे योद्धा आहोत. हमारा टीम कैप्टन प्रभु यीशु मसीह है. आणि आपला जो मुख्य आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. और हमारा ये टीम कभी हार नहीं देखा और नहीं जाना और कभी हारेगा भी नहीं. आणि आपली जी टीम आहे तिने कधी पराजय बघितला नाही आणि पराजय होणार पण नाही. Praise the Lord. Praise the Lord. लेकिन हमें उसमें सावधान रहना आणि त्याच्यामध्ये आपल्याला सावध राहायचं. है ना. अगर हम सावधान नहीं है तो आणि जर आपण सावध नाही तर है ना हम लोग विजयी होने पर भी वो विजय का आनंद अनुभव में नहीं ला पाएगा. आणि आपण विजय झाल्यानंतरही त्या विजयाचा आनंदाचा अनुभव आपण घेऊ शकणार नाही. क्योंकि एक योद्धा मैंने प्रभु के लिए अलग किया है वो स्वर्ग का नागरिक हम लोग देखा तो उसको मतलब दुनिया की बातों में उसके 4 वचन. त्याचं 4 वचन. जब कोई योद्धा हाँ। लड़ाई पर जाता है हाँ। तो इसलिए कि अपनी भर्ती करने वालों को प्रसन्न करे, हाँ। अपने आप को संसार के कामों में नहीं फंसाता. हाँ संसार की कामों में नहीं फंसाता. आणि आपल्या स्वतःला या जगाच्या गोष्टीमध्ये नाही फसवत. हम जगत में रहता है आपण या जगामध्ये राहतो और हम जानना है मैं जगत का नहीं. आणि आपल्याला जाणायचं की मी या जगाचा नाहीये. मैं आज बिल्कुल स्वर्ग का हूँ. आणि मी आज एकदम स्वर्गाचा आहे. प्रभु के साथ मुझे स्वर्ग में बैठाया है. आणि प्रभू सोबत मला स्वर्गामध्ये बसवलेला आहे. मेरा नागरिकता स्वर्ग है. माझं नागरिकत्व स्वर्ग आहे. मैं अभी ये दुनिया में सर परदेशी यात्रा में हूँ. आणि मी या जगामध्ये फक्त परदेशी यात्रेमध्ये आहे. मेरे प्रभु यीशु मसीह मुझे एक अच्छा आदर्श देकर गया है. आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त मला एक चांगला आदर्श देऊन गेला मुझे आहे. उसके पीछे चलना है. मला त्याच्या मागे चालायचं आहे. कितना बड़ी बात है. आणि केवढी मोठी गोष्ट आहे. उसमें मुझे लड़ाई की मैदान में होने के कारण परमेश्वर की सारे हथियार बांधने के लिए मंडली को प्रभु ने अनुग्रह दिया है. आणि मी
युद्धाच्या मैदानामध्ये असल्या कारणाने सर्व प्रकारचे शस्त्र परिधान करण्याकरता प्रभूने मंडळीला आज्ञा दिलेली आहे. मुझे हमेशा वो मानव वो हथियार पहना रहना चाहिए. आणि नेहमी मला ते शस्त्र परिधान केलेले असले पाहिजे. जब तक हमारे जीवन की यात्रा खत्म नहीं होता, आणि जोपर्यंत आपल्या जीवनाचा प्रवास संपत नाही, मैं लड़ाई के मैदान में जान करके परमेश्वर के सारा हथियार बांध करके तैयार रहना चाहिए. आणि मी युद्धाच्या मैदानामध्ये आहे हे समजून सर्व प्रकारचे शस्त्र परिधान करून मला तयार राहायचं आहे. मैंने आपको कई बार मालूम बताया, क्योंकि लड़ाई के मैदान में क्या होता है आपको मालूम नहीं, मेरे को मालूम. आणि युद्धाच्या मैदानामध्ये काय होत आहे तुम्हाला माहित नाही, मला माहित आहे. है ना, लड़ाई के मैदान में सिपाही अपना शू तक नहीं खोलता, हथियार भी दूर नहीं रहता, पास में रहता. आणि युद्धाच्या मैदानामध्ये जो शिपाई आहे तो आपले बूट सुद्धा नाही काढू शकत आणि आपले जे शस्त्र आहे ते बाजूला सुद्धा नाही ठेवू है शकत. ना, कभी भी थोड़ा अलर्ट ऐसा मतलब कुछ बात आ गया तुरंत वो 2 मिनट के मतलब 2 मिनट के 1 मिनट के अंदर सब लोग मिलेगा. आणि मग एकदम ते जागृत राहतील आणि जर एखादा असा प्रसंग आला तर मग 1 मिनिटाच्या आत सर्व शिपाई तिथे भेटतील. ये नहीं कि नींद से उड़ा आराम से बूट कहाँ गया, हथियार कहाँ गया, नहीं, सब साथ में. आणि मग असं नाहीये की तो झोपेतून उठला आणि मग बूट कुठं ठेवलेला आहे, शस्त्र कुठं ठेवलेलं आहे, असं नाही, सगळं सोबतच राहील. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट हम आहे. लोग बहुत मतलब ध्यानपूर्वक रहना, आणि खूप आपण काळजीपूर्वक राहायचंय. है ना. सही प्रकार में एक योद्धा है ये समझ के अनुसार जीवन बिताना. आणि मी एका योद्धा आहे हे समजून घेऊन आपल्याला जीवन जगायचंय. हमारा कदम कदम पर हमें लड़ाई होता है. आणि पावला पावली आपलं युद्ध राहतं. और ये लड़ाई आपको अभी भी बताया कि ये मांस और लहू से नहीं. आणि आता तुम्हाला मी सांगितलं आपलं हे जे युद्ध आहे रक्त आणि मांसासोबत नाहीये. इसका मतलब याचा अर्थ हमारे भाई बहन से नहीं. आणि आपल्या भावा बहिणी सोबत नाही. फिर क्या मतलब ये एक दुष्टात्म सेना से, एक आत्मिक सेनाओं से लड़ाई है. आणि या आत्मिक सैन्यासोबत आपलं युद्ध आहे. इसलिए आपको मालूम है एक विचार भी आपका आनंद को लूट कर ले जा सकता है. आणि एक विचार सुद्धा तुमचा आनंद हिरावून घेऊन जाऊ शकतो. सही बात है. खरं आहे. और आप देखो मतलब दावीद गोलियत के ऊपर विजय पाया, परंतु उसका दृष्टि के ऊपर उसको विजय नहीं था, भाव में डूब गया. आणि दावीद जो आहे त्याने गोलियतवर विजय प्राप्त केला पण त्याच्या नजरेवर त्याचं नियंत्रण नव्हतं म्हणून तो पापामध्ये पडला. उसको संयम नहीं था. आणि त्याला सहनशीलता नव्हती. कितना बड़ी बात है. आणि किती मोठी गोष्ट आहे ना. मतलब हम कई बार कई बातों पर विजय पाता है तो हमको लगता है कि मैं बहुत बड़ा विजयी है. आणि एखाद्या गोष्टीवर मनुष्याने जर विजय प्राप्त केला तर त्याला असं वाटतं की मी खूप हुशार आहे. परंतु प्रियो शैतान बहुत चतुर है. आणि प्रेम सैतान जो आहे तो खूप चालाक आहे. वो हमारा बेलगीनता का भाग से होकर के वो हमको बसाएंगे. आणि आपली जी दुर्बलता आहे त्या दुर्बलतेला पकडून तो आपल्याला फसवेल. आज हमको जैसे आसाव कहता है मुझे प्रभु को इसलिए अच्छा लगता है, दिल से आप कह पाएंगे. आणि ज्याप्रमाणे असं म्हणतो की परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहणे माझ्याकरता उत्तम आहे तसं आपण हृदयाने बोलू शकतो का. आज अच्छा हो गया मैं प्रभु को उसी में आया, ऐसे आप गवाही दे पाएंगे. आणि मग खूप चांगलं झालं मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊ शकलो अशा प्रकारे साक्ष आपण देऊ शकतो का. प्रियो हम जो भी बात सुन रहे हैं प्रभु का आलोचना सुन रहे हैं, आणि प्रेम आपण जे काय ऐकत आहे ते देवाची वाणी ऐकत आहोत. आज उस उद्धार के आनंद हमारे में है. आज तो तारणाचा आनंद आपल्यामध्ये आहे. मैं कहीं भी जाता है तो सुसमाचार सुनाने की तैयारी में निकलता है क्या. आणि कुठे गेल्यानंतर सुवार्ता सांगण्याच्या तयारीमध्ये मी जातो का. मैं हर बात सच बोलता है या झूठ भी बोलता है. आणि मी प्रत्येक गोष्ट खरं बोलत आहे का खोटं पण बोलत आहे. है ना. मैं मतलब मेरे जीवन में मैंने मसीह को धारण किया उस समझ के अनुसार मेरे जीवन की यात्रा है क्या. आणि मी माझ्या जीवनामध्ये ख्रिस्ताला परिधान केलं ही समज ठेवून माझ्या जीवनाचा प्रवास आहे का. हमें पारखना चाहिए. आपण पारखायचंय. अपन कहीं भी जाता है आपण कुठे पण गेलो तर हम हमारे जीवन में मतलब प्रभु का सारा हथियार बांध करके प्रभु के लिए कार्य करने का उत्साह में हमें निकलना है. आणि आपण प्रभूचे सर्व प्रकारचे शस्त्र सामुग्री धारण करून प्रभू करता कार्य करण्याकरता निघायचंय. वो हमारे छोटा सा जीवन आणि आपलं हे छोटंसं जीवन है ना. ये जीवन अगर हम आनंद काल का तैयारी में नहीं लेगा तो हम लोग बहुत बड़ा मूर्ख हैं. आणि हे छोटंसं जीवन सार्वकालिक जीवनाच्या तयारीमध्ये जर आपण झोपून नाही दिलं तर मग आपल्याला काही फायदा राहणार नाही. है ना. कि दुनिया में कितनी लोग दुनिया की बड़े बड़े पीएचडी पाने के पीछे पूरी जिंदगी बर्बाद किया, आखिर में निराशा में वो लोग दुनिया से अलग हो गया. आणि जगाचे कितीतरी लोक जगाची कुठल्या प्रकारची पीएचडी प्राप्त करण्याकरता संपूर्ण जीवन ते झोपून देतात आणि शेवटी त्यांना खूप निराशा मिळते. पीएचडी पाना कोई गलत बात नहीं आणि पीएचडी प्राप्त करणं चुकीचं नाही. है ना. मतलब दुनिया में जितना बड़े बड़े साइंटिस्ट है उनमें
अधिकतर लोग 80% से ऊपर लोग विश्वासी लोग हैं। आणि मग जगभरामध्ये जे शास्त्रज्ञ आहेत, त्याच्यातले 80% शास्त्रज्ञ हे विश्वासू आहे बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे. भाइयों, हमें ये बात को जानना है कि हमारे जीवन में आज हमको यह वचन का जो प्रकाश मिल रहा है उसकी योग्य रीति में प्रभु का एक योद्धा बन करके मैं इस लड़ाई के मैदान में प्रभु का महिमा के लिए जीवन बिता पा रहा है कि नहीं, ये बात को हमें पर कर देखना। आणि आज जे देवाच्या वचनाचा आपल्याला प्रकाश मिळत आहे त्याच्या अनुसार आपण एक युद्धाच्या मैदानामध्ये आहोत आणि प्रभूने सांगितलेलं सर्व प्रकारचे शस्त्र सामग्री मी परिधान केलेलं आहे का नाहीये, आणि जर नाहीये तर मग माझं निश्चितच नुकसान होईल. और 20वां बात में ये अभी आज मैं थोड़ा जल्दी एक ये पॉइंट कम से कम करो। आणि कमीत कमी हे मुद्दे तर मी संपू. 20वां बात, आणि 20वी गोष्ट, मतलब हम प्रभु की खेती है। आणि आपण प्रभूचं शेत आहोत. हाँ, मंडली क्या है? मंडळी काय आहे? परमेश्वर प्रभु का की खेती है। मंडळीचं प्रभूचं शेत आहे और उसमें अंगूर का वो अंगूर का बगीचा है आणि त्याच्यामध्ये द्राक्षाचा वेल आहे. है ना। मतलब मैं 2 शब्द पढ़ाता हूँ, इसके बाद मैं थोड़ा सा आपको बताऊंगा। मतलब पहला कोरिन्थी 3रा अध्याय उसका 9 वचन का बीच में एक शब्द है। आणि पहिले करंथीकराचं पत्र 3रा अध्याय 9 वचनाच्या मध्यभागी एक शब्द आहे. परमेश्वर की खेती। बस तुम परमेश्वर, मतलब मंडली प्रभु का खेती है। आणि मंडळी जे आहे ते प्रभूचं शेत आहे. अभी मतलब यूहन्ना का सुसमाचार उसका 15 अध्याय का आप सिर्फ 1-2 वचन पढ़िएगा। आणि योहान सुसमाचार त्याचा 15 अध्याय त्याचं 1 आणि 2 वचन वाचा सच्ची फक्त. दाखलता मैं हूँ हाँ। और मेरा पिता किसान है। हाँ। जो डाली मुझ में है हाँ। और नहीं फलती हाँ। उसे वह काट डालता है, हाँ। और जो फलती है उसे वह छांटता है ताकि और फले। उसका 6 वचन भी। त्याचं 6 वचन. यदि कोई मुझ में बना न रहे हाँ। तो वह डाली के समान फेंक दिया जाता हाँ। और सूख जाता है, हाँ। और लोग उन्हें बटोरकर आग में झोंक देते हैं हाँ। और वे जल जाती है। हाँ, देखिए मैं एक बात आपको बताना चाहता हूँ। बहुत अभी मतलब यूहन्ना का सुसमाचार 15 अध्याय हमेशा पवित्र लोग पढ़ करके ध्यान करना चाहिए। आणि योहान सुसमाचार त्याचा 15 अध्याय पवित्र लोकांनी बघून वाचून ते मनन करायला पाहिजे. हम लोग मला दाखलता नहीं, आणि आपण द्राक्षवेल नाहीये. दाखलता यीशु मसीह है। आणि द्राक्षवेल जे आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. हम लोग कौन है? आपण कोण आहे? हम लोग डाली है। आपण फाटे आहोत. ये बहुत बड़ी बात है, आणि हे खूप महत्वाचं आहे. है ना। हम लोग डाली है। फल कहाँ से आएगा? दाखलता से नहीं आता, डाली से आता। आणि फळ कुठून येतं तर द्राक्ष वेलापासून नाही येत तर फाट्यापासून येतं. आपको मालूम है इस्राएल के बारे में यशायाह 5 अध्याय में एक बहुत बड़ा दृष्टांत बताया है। आणि इस्रायलच्या संबंधाने यशायाह त्याच्या 5 अध्यायामध्ये खूप मोठा दृष्टांत सांगितलाय. अब मैं अब मैं अपने प्रिय के लिए हाँ। और उसकी दाख की बारी के विषय में गीत गाऊंगा। हाँ। एक अति उपजाऊ टीले पर मेरे प्रिय की एक दाख की बारी थी। हाँ। उसने उसकी मिट्टी खोदी हाँ। और उसके पत्थर बीनकर उसमें से उत्तम जाति की एक दाखलता लगाई। हाँ। उसके बीच में उसने एक गुम्मट बनाया हाँ। और दाखरस के लिए एक कुंड भी खोदा। हाँ। तब उसने दाख की आशा की, हाँ। परंतु उसमें निकम्मे ही दाखें लगी। बस अभी प्रियो, हमें एक बात को जानना है कि किसान हमेशा पौधा से अच्छा फल चाहता है। आणि मग जो शेतकरी आहे, त्याची इच्छा हीच राहते की मी जे पेरलेलं आहे त्या रोट्यामधून चांगलं फळ यावं. हम हर एक वक्त लोग जो उदार पाए हुए लोग, हमको सबको जानना है कि प्रभु मुझ में से फल चाहता है। आणि दानप्राप्त झालेल्या प्रत्येकाला ही गोष्ट जाणून घ्यायची आहे की प्रभू माझ्यापासून चांगलं फळ इच्छितो. अगर हम प्रभु में बना रहता है तो आणि जर आपण प्रभू मध्ये स्थिर राहतो तर जरूर वो फल लाएगा। आणि निश्चितच आपण ते फळ आणू. और जो हम देखते हैं कि कुछ डालियां उधर से झुकते नीचे आकर के जमीन के साथ वो मिल जाता। आणि काही फाटे जे आहे ते खाली झुकून जमिनीसोबत मिळतात. तो फिर वो जमीन से वो कुछ खींचने लगता। आणि मग जमिनीपासून ते काही उडून घेतात. अभी नासिक बोलेगा तो मालूम अंगूर का बगीचा बहुत है। मतलब जहाँ पर किसान का ज्यादा ध्यान ना रहने वाला कोई साइड रह गया तो ऐसा अनुभव का डाली आप देख सकता है। आणि मग ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं जास्त लक्ष नाही गेलं त्या द्राक्ष मळ्यामध्ये अशा प्रकारचे काही फाटे राहतात की जे जमिनीमध्ये जाऊन मुरतात. हाँ, वो जमीन से वो खींचने लगता है, उधर जड़ लग जाता। आणि मग त्या ठिकाणी त्यांचा तो पाया सुद्धा रचला जातो. फिर वहां पर होने वाला वो फल सही नहीं रहता। आणि मग त्या ठिकाणी येणारं जे फळ आहे ते चांगलं नाही राहत. बहुत अमोल बात है। आणि खूप अनमोल ही गोष्ट आहे. हमारे जीवन में हमारा सारा श्रोता प्रभु में होना चाहिए। आणि आपल्या जीवनामध्ये आपला सर्व स्रोत जो आहे, उगम जो आहे तो प्रभू पासून राहिला पाहिजे. का 7 वचन आपको मालूम है। आणि स्तोत्र 87 त्याचं 7 वचन तुम्हाला ठाऊक आहे. हमारे सारे श्रोता तुझी तुझी में पाई जाते, मतलब प्रभु में जोड़
करके प्रभु से आने वाला उन बातों के अलावा कुछ नहीं होना चाहिए। आणि आपल्या जीवनामध्ये प्रभूपासून नाही मिळालं अशी एकही गोष्ट राहायला नको. मैं कई बार जब पहला कुरिन्थी 4 का 7 वचन जो पढ़ता है पहिले करंथीकराचं पत्र 4 त्याचं 7 वचन आपल्याला ज्या वेळेला वाचतो बहुत रोना आता है। आणि त्यावेळेला खूप रडू येतं. वो वचन क्या बोलता? ते वचन काय सांगतं? हाँ क्योंकि मुझ में हाँ तुझ में और दूसरे में कौन भेद करता है हाँ। और तेरे पास क्या है हाँ। जो तूने दूसरे से नहीं पाया। मतलब एक्चुअली हमारा वो वचन ऐसे आना चाहिए, तूने प्रभु से पाया इसके सिवा तेरे पास क्या है? आणि प्रभूपासून जे मिळवलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुझ्याकडे काय आहे? प्रियो, अगर आपको ताकत है कौन दिया? आणि जर तुम्हाला सामर्थ्य ते कोणी दिलं? प्रभु ने दिया। प्रभूने दिलं. आपको सुंदरता है तो कौन दिया? आणि आपल्याला जर सौंदर्य ते कोणी दिलं? प्रभु ने दिया। प्रभूने दिलं. आपको नौकरी है तो कौन दिया? तुम्हाला नोकरी आहे ती कोणी दिली? प्रभु ने दिया। प्रभूने दिली. आपको खाने के लिए खाना कौन दिया? आणि तुम्हाला जीवन करण्याकरता अन्न कोणी दिलं? प्रभु ने दिया। प्रभूने दिलं. रोने वाला कौवा कौवी खिलाने वाला कौन है? आणि रडणाऱ्या कावळ्याला सुद्धा चारणारा कोण आहे? आपने कितने बार कौवा को खाना दिया? आणि किती वेळा तुम्ही कावळ्याला जेवण दिलं? आप में से कितने लोग कौवा का ख्याल करता? आणि तुमच्यापैकी किती लोक कावळ्याला अन्न चारतात? परंतु प्रियो, प्रभु को कौवा का भी ख्याल है। आणि प्रभूचा त्या कावळ्याचा सुद्धा काळजी आहे. प्रभु को हमारा बहुत ख्याल है। आणि प्रभूला आपली सुद्धा खूप काळजी आहे. हमारे पास आज जो भी है प्रियो, आणि प्रेरणा आपल्याकडे जे काही आहे, घर है तो प्रभु ने दिया है, घर आहे तो प्रभूने दिलंय. पलंग है तो प्रभु ने दिया है, आणि जर बिछाना आहे तर तो प्रभूने दिलाय. कंबल है तो प्रभु ने दिया, आणि मग जर आपल्याकडे चादर आहे ते प्रभूने दिली. अच्छा कपड़ा है तो प्रभु ने दिया। चांगले घालण्याकरता कपडे तर ते प्रभूने दिले. प्रियो, प्रभु ने दिया नहीं ऐसा एक भी बात है क्या? आणि प्रभूने दिलं नाही अशी एक तरी गोष्ट आहे का? हम क्यों किस बात में मैंने प्रशंसा कर रहा है? आणि मग आपण कुठल्या गोष्टीवर प्रशंसा करत आहोत? आपको बुद्धि है, माला आपको समझ है, आपको मतलब बहुत से ऐसा गुण है, कौन दिया प्रियो? प्रभु ने दिया। आणि प्राणो तुम्हाला समज आहे, ज्ञान आहे, हे सगळं कोणी दिलं? तर प्रभूने दिलं. इसका मतलब याचा अर्थ हम प्रभु को कितना धन्यवाद देना आणि चाहिए? आपण प्रभूला किती धन्यवाद द्यायला पाहिजे? बहुत धन्यवाद देना चाहिए। आणि खूप धन्यवाद द्यायला पाहिजे. अगर हमारी में आज देखो, आज कितनी लोग ढूंढने से भी प्रभु नहीं मिल रहा है, परंतु ना ढूंढते भी हमको प्रभु मिला। किसका अनुग्रह से? प्रभु का अनुग्रह से मिला। आणि आज कितीतरी लोक देवाचा शोध करत आहे आणि आपण न शोधता प्रभू आपल्याला भेटला. हे कसं काय भेटला? ते फक्त आणि फक्त देवाच्या कृपेने आपल्याला तो भेटला. देखो, अभी भी कोई भी मूड सकता है। आणि कोणीही वळू शकतो. आज अपना वो मोरे का पत्नी वंदना सिस्टर हमारे घर में आया था। आणि मोरे ब्रदरची बायको वंदना सिस्टर आज घरात आल्या होत्या. हम हमेशा उनके लिए प्रार्थना करते हैं, आणि नेहमी त्यांच्याकरता प्रार्थना करतो. है ना। तो वो उसका हमारा दोनों बेटा अभी इंजीनियरिंग कर रहा है। आणि त्यांचे दोन्ही मुलं आता इंजिनिअरिंग करत आहेत. हाँ, तो वो बड़ा बेटा बोलता है कि मतलब प्रभु है ही नहीं है ना, क्योंकि उन्होंने हमारे व्हाट्सएप में सुना है कि किसी कोई एक बड़ा टीचर बोला कोई प्रभु है ही नहीं। आणि मग त्यांचा मोठा मुलगा म्हणतो कोणी देवच नाही, कारण का की त्यांनी व्हॉट्सअपवर कुठंतरी वाचलं आहे की तिथं कोणी प्रभूच नाहीये. उसका संदेश वो सुनते रहता। आणि त्यांचा संदेश जे आहे तो ऐकत राहतात. आप सोचो वो बच्चा कितना अच्छा बच्चा था। आणि तुम्ही विचार करा तो पोरगा किती चांगला पोरगा इतना होता. प्रभु का सच में बहुत मतलब प्यासा था। आणि बरोबर प्रभूसाठी तो किती तहानलेला होता. लेकिन देखो, वो थोड़ा बड़ा होने के बाद आणि तो थोडा मोठा झाल्यानंतर कॉलेज में जाकर के कुछ ऐसा संगति और ऐसा कुछ बात जब मिला, आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर अशी काही संगती आणि असं काही त्याला ज्ञान मिळालं. उनमें विचार आने लगा, आणि त्याच्यामध्ये विचार येऊ लागले ये प्रभु है नहीं। आणि कोणी देवच नाहीये. तो अभी एक बात आपको बताना चाहता आणि हूँ, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू अपने इच्छितो. बच्चों पर बहुत ध्यान देना, आणि तुम्ही आपल्या लेकरांवर खूप लक्ष द्या. क्योंकि हम हमेशा उनके साथ नहीं रहता। आणि नेहमी आपण त्यांच्या सोबत नाही राहत. वो मोबाइल में क्या देखते रहता हमको मालूम नहीं। आणि ते मोबाईल मध्ये काय पाहत राहता आपल्याला माहित नाही. आपके सामने भी आएगा तो वो बोलेगा मैं पढ़ाई कर रहा है, पढ़ाई कौन सा कर रहा है, ये उल्टा काम। आणि मग तुम्ही समोर जरी गेले तरी तो म्हणाल की मी अभ्यास करत आहे. कुठला अभ्यास? हे सगळं उलट सुलट काम. सावधान रहिए। सावध राहा. हम लोग कौन सा समय में आया ये बात को समझना, आणि आपण कुठल्या काळामध्ये आलो ही गोष्ट समजून घ्या. है ना। जो सच में प्रभु का भय नहीं है ना, मतलब प्रभु के साथ सच्चा नाता नहीं जोड़ा ना, उन पर बहुत ज्यादा गौर देना भाई। आणि मग ज्यांचं संबंध प्रभू सोबत योग्य प्रकारे नाहीये त्यांच्याकडे जास्त लक्ष द्या. है ना। मतलब कई बार माँ बाप तो पढ़ाई किया क्या, वो पूछेगा बाइबल पढ़ा क्या, वो नहीं पूछेगा। आणि पुष्कळ वेळा आई वडील विचारतात की तू अभ्यास केला का हे विचारतील, पण तू बायबल वाचलं का हे नाही विचारणार. है, प्रार्थना किया क्या, आणि प्रार्थना केली का. ध्यान देना भाई।
लक्ष द्या प्रेरणा. है ना, प्रभु का भय में आगे बढ़ाना. आणि देवाच्या भयामध्ये पुढे त्याला वाढवा. ऐसा नहीं है तो हमें एक दिन लेखा देना पड़ेगा. आणि असं नाही तर एक दिवस आपल्याला हिशोब द्यावा तो लागेल. हम प्रभु का कहती है प्रियो. आणि प्रेरणा आपण देवाचं शीत आहोत. प्रभु हमसे कुछ फल चाहता है. आणि प्रभु आपल्यापासून काही फळ इच्छितो. वो फल प्रभु को मिलता है क्या? आणि ते फळ प्रभूला भेटतं का? ये हमें परखना है. आणि हे आपल्याला पारखायचं आहे. मतलब हमारे स्वामी हमारे में होने वाला फल देख करके आज आनंदित है क्या? आणि आपला जो स्वामी आहे ते आपल्यामध्ये येणारं फळ पाहून तो आनंदी आहे का? आज कितने लोगों ने अपने आप में आत्मा का फल परखा. आणि आज किती लोकांनी आपल्यामध्ये आत्म्याचं फळ पारखलं? प्रेस ध्यान देना प्रिय. लक्ष द्या प्रेरणा. हम प्रभु में है तो जरूर हमारे में वो आत्मा का फल दिखना चाहिए. आणि आपण जर प्रभूमध्ये आहे तर आपल्यामध्ये निश्चितच आत्म्याचं फळ दिसलं पाहिजे. मुझे आज आते ही मैं अपना सुषमा ने पूछा, आणि मी आज आल्या सुषमा सिस्टरने मला विचारलं, आज थोड़ा आनंद कम दिखता. आज जरा आनंद कमी दिसतो. प्रेस मेरे को वो शौक लेगा आणि मला एकदम धक्का बसला. क्योंकि मैं ये वचन की ध्यान में था. आणि मी वचन मनन करत होतो. उस समय में मानो कुछ लोगों का बारे में मुझे थोड़ा चिंता है. आणि काही लोकांसंबंधाने मला जरा काळजी वाटू लागली. तब मेरा दिल में बहुत दुख होने लगा. आणि त्या वेळेला माझ्या हृदयामध्ये दुःख होऊ लागलं. वो समय में आकर के मेरा चेहरा देखा. आणि त्या वेळेला येऊन त्यांनी माझा चेहरा पाहिला. ओ मैं बोला प्रभु धन्यवाद. आणि मी म्हटलं प्रभू धन्यवाद. है ना, मतलब कई बार कई लोगों के बारे में सोचता है तो उनका प्रति थोड़ा दिल में बोझ है और दुख आ जाता. आणि काही लोकांसंबंधाने ज्या वेळेला विचार करतो त्या वेळेला त्यांच्या संबंधाने मनामध्ये दुःख येतं. प्रियो, आज प्रभु हमें देखने के समय में प्रभु हमारे में आनंद दे क्या? आणि प्रभू आज जर आपल्याला पाहत आहे तर मग प्रभूच्या हृदयामध्ये आनंद आहे का? प्रभु चाहने वाला फल मैं दे पाता है क्या? आणि प्रभू इच्छिणारं फळ मी देऊ शकत आहे आपको का? सबको मालूम है यूहन्ना 15:16 में प्रभु ने बोला, तुमने मुझको नहीं मैंने तुमको चुना. क्यों चुना? तुम जाकर के फल लाओ. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे म्हटलं योहान त्याचा 15 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये की तुम्ही मला नाही तर मी तुम्हाला निवडले ते यासाठी की तुम्ही जाऊन फळ आणावं आणि तुमचं फळ टिकून राहावं. प्रियो, हम आज मंडली जीवन में आने के बाद में एक फलदायक जीवन बिता पाते हैं क्या? आणि मंडळी जीवनामध्ये आल्यानंतर आपण एक फलदायक जीवन जगत आहोत का? नहीं तो प्रभु ने यहाँ पर उसका 6 वचन में 15:6 में क्या बोला था? आणि नाही तर 15 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये प्रभूने काय म्हटलं? बहुत दुखदायक बात है. आणि खूप दुःखदायक गोष्ट आहे. हाँ, यदि कोई मुझ में बना न रहे हाँ. तो वह डाली के समान फेंक दिया जाता हाँ. और सूख जाता है हाँ. और लोग उन्हें बटन पर आग में झोंक देते हैं हाँ. और वे जल जाते हैं. प्रियो, एक बात है, प्रभु में बना रहना. प्रियो, प्रभु में बना रहना बहुत महत्व की बात है. आणि प्रभूमध्ये राहणं स्थिर राहणं खूप गरजेचं आहे. प्रभु ने बोला ना, तुम मुझ में और मेरा वचन तुझ में, है ना, वो बना रहने वाला अनुभव हमारे लिए बहुत भाग्यवान अनुभव है. आणि प्रभूने सांगितलं ना, तुम्ही माझ्यामध्ये आणि माझं वचन तुमच्यामध्ये राहणं गरजेचं आहे. ते स्थिर राहणं गरजेचं आहे. ओके, मैं उस हमारे 21वां बात जल्दी बताता हूँ आणि 21वी गोष्ट मी लवकर सांगतो. क्योंकि ये इसके संबंध में मतलब मंडली जीवन चेला गुरु का संबंध है. आणि मंडळी जीवन जे आहे ते शिष्य आणि गुरु यांचा संबंध आहे. बहुत बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे. है ना. प्रभु ने मतलब चेला बनाने के लिए चेलों को भेजा. आणि प्रभूने शिष्य बनवण्याकरता शिष्यांना है पाठवलं. ना, मतलब इसलिए मत्ती उसका 10 अध्याय का 24-25 वचन में मध्ये त्याचं 10 अध्याय त्याचं 24 आणि 25 वचनामध्ये चेला अपने गुरु से बड़ा नहीं होता हाँ। और न दास अपने स्वामी से. हाँ। चेले का गुरु के और हाँ। दास का स्वामी के बराबर होना ही बहुत है. हाँ। जब उन्होंने घर के स्वामी को शैतान कहा हाँ। तो उसके घर वालों को क्या कुछ न कहेंगे? हाँ, मतलब बोलने का अर्थ यहाँ पर एक चेला का हमेशा लक्ष्य गुरु के जैसे बनना है. आणि एका शिष्याचा नेहमी उद्देश काय राहिला पाहिजे तर आपल्या गुरुप्रमाणे होणं. उसी बात को यूहन्ना 13 अध्याय का 13 से 15 वचन. आणि योहान त्याचा 13 अध्याय 13 ते 15 वचन. मुझे गुरु और प्रभु कहते हो हाँ। और ठीक ही कहते हो हाँ। क्योंकि मैं वही हूँ. हाँ। यदि मैंने प्रभु और गुरु होकर तुम्हारे पाँव धोए हाँ। तो तुम्हें भी एक दूसरे के पाँव धोना चाहिए. हाँ। क्योंकि मैंने तुम्हें नमूना दिखा दिया है हाँ। कि जैसे मैंने तुम्हारे साथ किया है हाँ। तुम भी वैसा ही किया करो. देखो, एक चेला गुरु जैसे करके दिखाया वैसे हमें करने का बहुत जरूरी बात है. आणि एक शिष्य जो आहे ते आपल्या गुरुने आपल्याला जसं करून दाखवलं तसं करणं आपलं कर्तव्य आहे. प्रियो, प्रभु में आए हुए हर एक लोगों में एक आदर्श चाहिए. आणि प्रेरणा प्रभूमध्ये आलेला प्रत्येकामध्ये एक आदर्श राहिला पाहिजे. आपको मालूम है जो ग्रेट कमीशन मत्ती 28 का 19 वचन, आणि मग ते त्याचं 28 अध्याय त्याचं 19 वचन, तुम सारे जाति के लोगों को चेले बनाओ. आणि तुम्ही जाऊन राष्ट्राच्या लोकांना शिष्य बनवा. प्रियो, आज बहुत लोग चेला नहीं बनाते.
आजपर्यंत पुष्कळ लोक शिष्य नाही बनवत हमें क्या बनाने के लिए आज्ञा दिया? आणि आपल्याला काय बनवण्याकरता आज्ञा दिली हम कैसे भी कुछ लोगों को कुछ भी बनाएगा, प्रभु आनंदित नहीं है। आणि आपण लोकांना काही बनवलं तरी त्याच्यामध्ये प्रभु आनंदी नाहीये चेहरा बनाना, शिष्य बनवायचंय है ना? चेहरा बनने का अर्थ बहुत गहरा है। आणि शिष्य बनवण्याचा अर्थ खूप गहन आहे शुरुआत का मंडली के लोग दूसरे लोगों को चेहरा ही बनाते थे। आणि सुरुवातीच्या मंडळीचे लोक इतर लोकांना शिष्य बनवत असे है ना? जब प्रेरितों का हम 14 अध्याय उसका 21 है प्रेषित त्याचा 14 अध्याय त्याचं 21 वचन लॉर्ड। वे उस नगर के लोगों को सुसमाचार सुनाकर हाँ। और बहुत से चेले बनवाकर देखा, बहुत से चेला सुसमाचार सुना करके उनको विश्वासी नहीं बनाया, उनको चेला बनाया। आणि सुवार्ता सांगून त्यांना काय बनवलं तर शिष्य बनवलं उसका 6 अध्याय का पहला वचन। आणि प्रेषित 6 अध्याय त्याचं पहिलं वचन उन दिनों में जब चेलों की संख्या बहुत बढ़ने लगी देखा, लोग जा करके सुसमाचार दे करके चेला बनाते थे, संख्या बढ़ते गया। आणि लोकांनी जाऊन देवाची सुवार्ता त्यांना सांगत असे आणि शिष्य बनवत असे आणि मग शिष्याची संख्या वाढू लागली उसका 9 अध्याय उसका पहला वचन। आणि प्रेषित त्याचं 9 अध्याय त्याचं पहिलं वचन जो अपने प्रभु में हाँ, चेलों को धमकाने हाँ, और घात करने के धुन में था। हाँ, मतलब चेलों को धमकाया जाता था, मतलब चेला लोगों को प्रतिकूल बढ़ते गया। आणि शिष्य लोकांचं प्रतिकूल वाढत गेलं उसका 10 वचन। त्याचं 10 वचन दमिश्क में हनन्याह नामक एक चेला था। देखा, वहां पर एक फेमस, एक बड़ा गवाही का एक चेला अननियास के बारे में कहता है। आणि सुप्रसिद्ध आणि चांगली साक्ष असलेला शिष्य हनन्या संबंधाने सांगितलं उसका 19 वचन। त्याचं 19 वचन वह कई दिन उन चेलों के साथ रहा। देखा, उन चेलों के साथ, मतलब बाइबल में उसका 36 वचन। त्याचं 36 वचन याफा में तबीता अर्थात दोरकस नामक एक विश्वासिनी रहती थी। हाँ, एक्चुअली वो वहां पर भी ये हिंदी में चेली ऐसा नहीं आता क्या वो? विश्वासी शिष्या शिष्या, हाँ। शिष्या हाँ, मतलब शिष्य। प्रयोग में मतलब वो भी शिष्य था। आणि ती सुद्धा शिष्य होती बहुत बड़ी बात है ना, आणि खूप मोठी गोष्ट आहे ना मतलब भाई हो बहन हो, वो शिष्य है। आणि भाऊ असू द्या बहीण असू दे ती शिष्य आहे तो कौन है शिष्य? आणि शिष्य कोण आहे देखिए, अभी यहाँ पर जैसे अभी हम प्रभु यीशु पर विश्वास किया, उनको सबको परमेश्वर का संतान होने के लिए अधिकार दिया, लेकिन संतान बने क्या? आणि जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला त्या सर्वांना देवाचा पुत्र होण्याचा अधिकार मिळाला पण तुम्ही पुत्र झाले का वो एक शुरुआत की बात है, आणि ती सुरुवातीची गोष्ट आहे पर जो स्वर्ग अंगीकार करने वाला अवस्था बाद में है। आणि स्वर्ग स्वीकार करणारी अवस्था नंतर आहे है ना? परमेश्वर का संतान करके स्वर्ग कब अंगीकार करेगा? आणि देवाचा पुत्र होऊन स्वर्ग केव्हा त्याचा स्वीकार करेल रोमी 8:14। रोम 8 अध्याय त्याचं 14 वचन हाँ, जब तक आप आत्मा में नया जन्म पाने के बाद में आत्मा में बढ़ोतरी पाकर आत्मा के अनुसार नहीं चलता, उत्तरोत्तर को स्वर्ग अंगीकार नहीं करता। आणि जोपर्यंत आत्म्यामध्ये नवा जन्म प्राप्त करून आत्म्यामध्ये वाढत तुम्ही आत्म्याच्या अनुसार चालत नाही तोपर्यंत स्वर्ग त्याचा स्वीकार करत नाही अभी से ये बात जानना कितना अच्छी बात है। त्यापासूनच ही गोष्ट जाणणं किती चांगलं आहे उसी प्रकार चेला कौन है? त्याचप्रमाणे शिष्य कोण आहे बपतिस्मा लिया वो सब लोग चेला नहीं, आणि बाप्तिस्मा घेतलेले सगळेच लोक शिष्य नाहीये लेकिन चेला बना करके बपतिस्मा देने के लिए आज्ञा है। आणि शिष्य बनून बाप्तिस्मा देण्याकरता आज्ञा आहे वो बात उसका ऐसा ही किया, आणि मग त्याच्यात तसंच केलं लेकिन स्वर्ग अंगीकार नहीं किया। आणि मग स्वर्गाने त्याचा स्वीकार नाही केला स्वर्ग अंगीकार कब करेगा? आणि स्वर्ग त्याचा स्वीकार केव्हा करेल यूहन्ना 15:8। योहान 15 अध्याय त्याचं 8 वचन हाँ, मेरे पिता की महिमा इसी से होती है हाँ। कि तुम बहुत सा फल लाओ, हाँ। तभी तुम मेरे चेले तभी देखो अंडरलाइन 2 बार करना, तभी, पर कभी, केव्हा? तभी, अब तुम बहुत सफल हाँ, बहुत से फल लाने वाला अनुभव में। आणि ज्या वेळेला तुम्ही विपुल फळ देणाऱ्या अनुभवामध्ये राहाल त्याच वेळेला तुम्ही माझे खरे शिष्य व्हा क्योंकि एक सच्चा चेले का चिन्ह क्या है? आणि एक खरा शिष्य जो आहे त्याचं चिन्ह काय आहे है ना? वो हर बात में जीवन में प्रभु को प्रथम स्थान देगा। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्या जीवनामध्ये तो प्रभूला प्रथम स्थान देईल आपको याद होगा लूका का सुसमाचार 14 अध्याय का 26-27 वचन। लूक त्याचा 14 अध्याय 26-27 वचन जितने मेरे पास आए हाँ। और अपने पिता और माता और पत्नी और बच्चों हाँ। और भाइयों और बहनों हाँ। वरन अपने प्राण को भी अप्रिय न जाने हाँ। तो वह मेरा चेला नहीं हो सकता। देखो, नहीं हो सकता, परंतु हम लोग बोलता है नहीं हो सकता है, हम वैसा ही करेंगे। नहीं 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 प्रियो, प्रभु से बलवा ना करो, वचन के खिलाफ मत सोचो। प्रभु को जीवन में प्रथम स्थान
ना देते हुए जीवन चेला का जीवन नहीं। आणि आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूला प्रथम स्थान न देता जर जीवन जगतो तर आपण प्रभूचे खरे शिष्य नाही. इसलिए सच्चा चेले को दुनिया सब नफरत करता है, आणि म्हणून जो खरा शिष्य आहे, संपूर्ण जग त्याचा द्वेष करतो, क्योंकि वो जीवन में प्रभु को प्रथम स्थान देता। कारण तो आपल्या जीवनामध्ये प्रभूला प्रथम स्थान देतो. अब ये वचन सुनने के टाइम पर एक सवाल करके उधर ही नोटबुक में डालकर रहना कि प्रभु मुझे सच्चा चेला करके मानता है क्या। आणि मग त्या ठिकाणी तुम्ही एक प्रश्न लिहून ठेवा की प्रभू मला खरा शिष्य मानतो का. ये घर में जाकर मैं परखने का आणि घरी जाऊन आपल्याला हे पारखायचंय, है ना, मतलब मैं एक सच्चा चेला है क्या, आणि मी खरा शिष्य आहे का. है ना। सच्चा चेला सत्य जानेगा, आणि जो खरा शिष्य आहे तो सत्य जाणेल. क्यों? का? जो वचन के अनुसार चलता। कारण तो वचनाच्या अनुसार चालतो. जो है ना 8 अध्याय का 31-32 वचन। आणि योहान तब 8 यीशु- अध्याय 31-32 तब वचन. यीशु ने उन यहूदियों से हाँ। जिन्होंने उस पर विश्वास किया था कहा, हाँ। यदि तुम मेरे वचन में बने रहोगे हाँ। तो सचमुच मेरे चेले ठहरोगे। देखिए वचन में बना रहने वाला है चेला, और वो चेला ही सच्चाई का प्रकाश में बढ़ सकता। आणि वचनामध्ये चालणारा जो आहे तो खरा शिष्य, आणि खरा शिष्यच वचनामध्ये वाढत राहील. मतलब धन्य बाए वो नहीं जाएगा, वो सच्चाई के मार्ग पर चलेगा। आणि तो उजवीकडे डावीकडे जाणार तर सत्याच्या मार्गावर चालेल. कितना बड़ी बात है। किती मोठी गोष्ट आहे. मंडली गुरु चेले का गहरा संबंध है। आणि मंडळी जे आहे ते गुरु आणि शिष्य यांचा गहन असा संबंध. गुरु का दिल का इच्छा जानने के लिए, मानने के लिए चेला हमेशा तैयार रहता। आणि गुरुच्या हृदयाची इच्छा जाणून त्याच्या अनुसार चालण्याकरता शिष्य नेहमी तैयार राहतो. आखिरी बात पॉइंट भी खुदा करके यहाँ पर समाप्त करूंगा। आणि शेवटला मुद्दा सांगूनही या ठिकाणी मी थांबेल. हरी उदार पाए लोग प्रभु का मतलब अंबासेडर है। आणि प्रत्येक राजदूत आहे हा. प्रत्येक तारण प्राप्त झालेला व्यक्ती जो आहे तो प्रभूचा राजदूत आहे. थोड़ी देर पहले प्रभुदास ने वो बात याद रहने के टाइम पर मैं सोचा यार अपना आखिरी पॉइंट प्रभुदास ने बोल ही दिया। आणि मग थोड्या वेळापूर्वी प्रभूच्या दास ज्या वेळेला याच्या संबंधाने सांगत होते त्यावेळेला मी विचार केला की आपला शेवटला मुद्दा प्रभूच्या दासाने बोलून दिला. फिर हमारे हाथ में दिया हुआ ये जो मतलब पदवी कितना श्रेष्ठ पदवी है। आणि आपल्या हातामध्ये दिलेले हे जे पद आहे ते किती श्रेष्ठ पद आहे. थोड़ा जल्दी पढ़िए दूसरे कोरिन्थी 5 के 20। इसलिए हम दुसरे करंदीकराचं पत्र 5 अध्याय 20 वचन. इसलिए हम मसीह के राजदूत हैं। हाँ मानव परमेश्वर हमारे द्वारा विनती कर रहा है। देखिए मतलब हमारे द्वारा परमेश्वर विनती कर रहा है। बोलने का मतलब एक पापी को परमेश्वर के साथ मिलाने के लिए एक बहुत बड़ा सेवकाई प्रभु ने हमें दिया हुआ है। आणि एका पापी व्यक्तीला परमेश्वरासोबत मिळवण्याची खूप मोठी जबाबदारी प्रभूने आपल्याला दिली आहे. परंतु हम वो सेवकाई कैसे करते हैं? आपण ती सेवा कशी करतो वो सेवकाई करने में हम विश्वास योग्य है क्या? आणि ती सेवा करण्यामध्ये आपण विश्वासयोग्य आहोत. आज बहुत अम्बासडरों को प्रभु को चाहिए, आणि आज पुष्कळ राजदूत प्रभूला पाहिजे, लेकिन नहीं मिलता। आणि नाही भेटत. कारण क्या मालूम है? कारण काय माहिती का. पहला तिमोथी 1 अध्याय 12 वचन। पहिलं तिमोथेला पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 12 वचन. मैं अपने प्रभु मसीह यीशु को हाँ जिसने मुझे सामर्थ दी है हाँ धन्यवाद करता हूँ हाँ। कि उसने मुझे विश्वास योग्य समझकर विश्वास योग्य समझकर अपनी सेवा के लिए ठहराया। प्रियो ये बहुत बड़ी बात है। प्रियो प्रभु का इस महान सेवकाई प्रभु उन लोगों को देगा जो विश्वास योग्य है। आणि प्रभु आपली महान सेवा त्या लोकांना देईल जे विश्वास योग्य आहे. आज प्रभु विश्वास योग्य लोगों को देखता है प्रियो, आज प्रेरणो प्रभु विश्वास योग्य लोकांना पाहतो. है ना। प्रभु का कार्य करने के लिए जब तिमोथियुस को लिखने के टाइम पर भी दूसरा तिमोथी 2 अध्याय का 2 वचन में प्रभु का दास ने तिमोथियुस को एक जिम्मेवारी सौंपने के टाइम पर उड़ा कर कहने वाले एक शब्द वहां पर है। दुसरं तिमोथेला पत्र 2 अध्याय त्याचं 2 वचन. और जो बातें तूने बहुत से गवाहों के सामने मुझसे सुनी है हाँ उन्हें विश्वासी मनुष्य को सौंप दे। हाँ विश्वासी मतलब विश्वास योग्य, विश्वास योग्य। मतलब विश्वास योग्य लोग को ही सौंपना आणि जे विश्वास योग्य आहे, त्यांच्यात तुम्ही स्वाधीन करा. बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट उसके आहे. ऊपर हमें देखने के लिए बहुत बात है, लेकिन मैं समय को देख के यहाँ रुकता हूँ। त्याच्या संबंधाने बघण्याकरता पुष्कळ गोष्टी पण वेळ पाहून या ठिकाणी मी थांबतो. प्रियो प्रभु हमें बहुत बड़े बड़े जिम्मेवारी और पदवी हम दिया है। आणि प्रभूने आपल्याला खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या आणि पदव्या दिलेल्या आहेत. यहाँ पर हम कहाँ तक विश्वास योग्य है? आणि त्याच्यामध्ये कुठपर्यंत आपण विश्वास योग्य अभी आहे. हमने ये जो 22 बातें जब देखा आणि आता आपण ज्या 22 गोष्टी पाहिल्या, है ना, ये एक एक बात आप अपने जीवन के साथ मानव इस वचन को तुलना करके देखना। आणि त्याच्यातली एक एक गोष्ट आपण आपल्या जीवनासोबत त्याची तुलना करून पहा. है ना, एफेसुस का मंडली में जब तक प्रभु का दास था, प्रभु का दास उसको हमेशा ये प्रोत्साहन देते रहा।
आणि इपिस्कराच्या मंडळीमध्ये जोपर्यंत प्रभूचा दास होता तोपर्यंत नेहमी या वचनाच्या द्वारे त्यांना प्रोत्साहन देत राहिला. इवन एफेसोस का मंडली को पौलुस जब लिखता है आखिर में उसने ये बात का चेतावनी दे करके वो पत्र समाप्त किया था एफेसियों 6:24. आणि इपिस्कराचं पत्र 6:24 वचन. जो हमारे प्रभु यीशु मसीह के सच्चा प्रेम रखते हैं हाँ। उन सब पर अनुग्रह होता रहे। हाँ मतलब जो प्रभु से अक्षय प्रेम रखते हाँ प्रभु से अच्छे प्रेम बोलने का अर्थ प्रभु के साथ संबंध में प्रेम में कभी भी कमी नहीं आना चाहिए. आणि प्रभू सोबत असणारे जे प्रेम आहे त्याच्या प्रेमामध्ये कधीही कमतरता यायला नको. और प्रकाश के वाक्य में हमने देखा था एफेसोस को बोलता है तुम्हारा वो पहला प्रेम छोड़ दिया. आणि मग आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की तुम्ही पहिले प्रीती सोडली. कितना दुख भरा बात है. आणि किती दुःखदायक गोष्ट. जब तक करीब 3.5 साल पौलुस वहां पर रहते थे इस प्रेम में वो लोग बहुत ज्वलनशील थे ऊंचे लेवल के होते. आणि जोपर्यंत 3.5 वर्ष प्रेषित पौल इपिस्कराच्या मंडळीमध्ये होता तोपर्यंत इपिस्कराची मंडळी खूप ज्वलनशील होती आणि आत्मिक जीवनामध्ये खूप उंच पातळीवर होती. प्रभु से बहुत गहरा प्यार करने वाले लोग थे. आणि प्रभूवर खूप गहन प्रेम करणारे लोक होते. उनका प्यार बहुत प्रशंसनीय प्यार था. आणि त्यांचं प्रेम खूप प्रशंसनीय होतं. परंतु और मानो करीब 30-35 साल जब आगे बढ़ गया आणि 30-35 वर्ष ज्या वेळेला पुढे गेले तब क्या हो गया त्यावेळेला काय झालं. प्रेम ठंडा हो गया. प्रेम थंड झालं. प्रियो अगर ऐसा है तो आज हमारा अवस्था क्या रहेगा आणि प्रेम आज तसं आहे तर आज आपली अवस्था कशी राहील. है ना. जब मत्ती 24 अध्याय का 12 वचन में लिखा है मत्ती 24 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. बुराई बढ़ने के कारण प्रेम ठंडा हो जाएगा. आणि दुष्टपणा वाढल्या कारणाने प्रेम थंड होईल. आज हमारे जीवन में बुराई बढ़ रहा है या ठंडा हो गया. आज आपल्या जीवनामध्ये दुष्टपणा वाढत आहे का कमी होत आहे. क्या आपका कहना है. काय तुमचं म्हणणं आहे. बुराई बढ़ गया कम हो गया. आणि दुष्टपणा वाढला का कमी झाला. बुराई पाप बढ़ गया बढ़ गया ना. कोई लोग बोलते नहीं. आणि खूप लोक काही बोलत नाही. आपको सवाल समझ में आया. प्रश्न तुमच्या लक्षात आला. आप लोगों को उत्तर देने के लिए पूछा. आणि तुम्हाला उत्तर देण्याकरता विचारलं. बुराई बढ़ गया या प्रेम बढ़ गया. आणि दुष्टपणा वाढला का प्रेम वाढलं. मतलब हमारे बीच का नहीं हम दुनिया में. दुनिया में आणि आपल्यामधलं नाहीये सर्वसाधारण जगामध्ये. हाँ शायद आपने हमारे बीच का सोचा होगा इसलिए बोला नहीं. आणि कदाचित तुम्ही विचार केला असेल आपल्यामध्ये म्हणून तुम्ही काही बोलले नाही. अपने बीच में भी प्रेम ठंडा होता है क्या. आणि आपल्यामध्ये कधी प्रेम थंड होतं का. नहीं होने देना प्रिय. आणि ते होऊ देऊ नका. प्रेज द लॉर्ड. हमें अपने आप को प्रभु का प्रेम में बनाए रखें. आणि आपण आपल्या स्वतःला प्रभूच्या प्रेमामध्ये स्थिर ठेवायचं. ओ प्रभु बहुत आशीष दे. आणि प्रभू आपल्याला खूप आशीर्वाद देऊ. कल स्पूर्णा मंडली के बारे में देखें क्योंकि हम ये पूरा करना था इसलिए आज उधर प्रवेश नहीं कर पाया. आणि उद्या जे आहे ते आपण पूर्ण मंडळी संबंधाने बघणार आहोत. आप लोग पढ़ करके आना. आणि त्याच्या संबंधाने तुम्ही वाचू. प्रकाश तो बाकी का वो 2-3 चैप्टर दोनों पढ़ करके आएगा तो भी अपन मतलब जल्दी फास्ट में भी वो खत्म कर सकता है. आणि प्रकटीकरणाच्या पुस्तक त्याचा 2रा आणि 3रा अध्याय दोन्ही वाचून आले तर आपण खूप पटापट पुढे जाऊ. उसमें से मुख्य बात आपको बताएगा. आणि त्याच्यातल्या मुख्य गोष्टी तुम्हाला सांगेल. खास करके मंडली का गौरव. आणि विशेष करून मंडळीचं गांभीर्य. मंडली क्या है वो बात को रियली मतलब प्रभु का प्रसन्न करने वाला मंडली का महत्व वो जानने के लिए. आणि जी मंडळी प्रभूला प्रसन्न करते तिचं महत्व जाणण्याकरता. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तो प्रभु आप सबको आशीष दे. प्रभु आपल्या सर्वांना खूप आशीर्वाद देऊ. प्रभु को महिमा मिले. प्रभूला गौरव मिळो. आमीन.